गणपती बाप्पा मोरया. मनालीवरनं आपण निघालोय आणि मनालीवरनं आपण जिस्पाला चाललोय. एक हिमगिरी हॉटेलमधनं आपण निघालो आणि आता मॉल रोडला टच करून आपण सोलांग व्हॅली, आधी आपण जाणार हिडंबा टेम्पलला आणि मग त्याच्यानंतर सोलांग व्हॅली करत असं अटल टनल मार्गे जिस्पाला 120 किलोमीटर साधारणतः आहे, 110-120 किलोमीटर. आणि पाऊस असेल तर मग काय कुठे थांबणार नाही, सोलांग व्हॅलीला वगैरे पण काय आतमध्ये जाणार नाही. पण पाऊस नसेल तर मात्र नक्की जाऊ. डायरेक्ट गेलो तर साधारणतः 3 ते 4 तास लागतील, नाही तर मग 5-1 तास आपल्याला लागतील. ऑलमोस्ट 2 किलोमीटरची खडी चढाई चढून आपण हिडिंबा मातेच्या मंदिरामध्ये पोचलो. आतमधनं सुंदर घंटानाद ऐकायला येतोय. अजून इकडनं एक साधारणतः एक 25-50 मीटरवरती हिडिंबा टेम्पल आहे. हे समोर मंदिर आपण बघू शकतो. हे पॅगोडा पद्धतीचं मंदिराचं बांधकाम आहे. 4 लेअरचं बांधकाम आहे. खाली भक्कम दगड आणि त्याच्यानंतर दगड आणि सागवानी लाकडं या दोन्हीच्या वापराने हे मंदिर इथे बनवलेलं आहे. जय मा हिडिंबा. या झाडांची जर का उंची आपण बघितली तर उंची साधारणतः एक 10 मजली उंच बिल्डिंग असावी तेवढी याची उंची आहे. आणि हा बुंधा एक खोड जर का बघितलं तर साधारणतः 5 ते 6 जण हातात हात घालून जर का उभे राहिले तर एवढं मोठं खोड या झाडाचं आहे. अशी प्रचंड सगळी झाडं इथे उंचाच्या उंच आहेत. डिसेंबर-जानेवारीमध्ये जर का इथं आपण आलो तर या झाडांवरती सुंदर वरती असा पांढरा शुभ्र बर्फ असतो. आणि त्या मंदिराचं जे कळस आहे, म्हणजे हे जे वरती छत टाकलेलं आहे प्रत्येक मजल्यावरती 4 मजली हे जे 4 लेअरचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती सुद्धा सुंदर असा बर्फ पडलेला असतो. तर समोर मंदिराची थोडी माहिती लिहिली आहे. माहिती पण क्लोजअपमध्ये घेतो. कोणाला इंटरेस्ट असेल जास्त, मी तर सांगेनच, पण अजून कोणाला काय माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करून आपण ते बघू शकतो. हलका हलका पाऊस पण आहे, पण हलका हलका आहे त्याच्यामुळे भिजायला होत नाही आहे. अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असं हे वातावरण आहे. चला आता आपण मंदिरात जाऊ आणि हिडंबा देवीचं दर्शन घेऊ. हिडंबा देवीचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये ऐकायला मिळतो. तर तो काय उल्लेख आहे आणि काय ती कहाणी आहे ती पण मी तुम्हाला 1-2 मिनिटामध्ये सांगतो. या अशा पायऱ्या आहेत वर जायला. छोट्याच पायऱ्या आहेत, पण पाऊस असल्यामुळे थोड्या निसरड्या आहेत, त्याच्यामुळे सावकाश थोडं जायला पाहिजे. चांगलं दगडी बांधकामामध्ये केलेल्या अशा पायऱ्या आहेत समतोल. आणि हे मंदिर बाहेरने लिहिलं आहे मंदिर उघडं आहे का बंद आहे ते. आणि मंदिर के अंदर फोटो खींचणं मना आहे, त्याच्यामुळे आतमध्ये आपण काही शूटिंग करणार नाही. पण इथे देवीची पावलं आहेत उमटलेली, हिडंबा देवीची असं मान्यता आहे. चला आपण आत जाऊ, दर्शन घेऊन येऊ आणि आतमध्ये काय आहे पाहायला ते मी तुम्हाला सांगतो. मी काय पाहिलं ते तुम्हाला आतमध्ये जाऊन येतो आणि सांगतो. या साईडने आत जायचं आणि या साईडने इकडनं बाहेर यायचं. चला आत जाऊ. मंदिरात जायच्या आधी चप्पल काढायला इथे जागा आहे. इथे आपल्या चपला काढू आणि मंदिरामध्ये आत जाऊ. इथे पाटी दिसली वीर घटोत्कच असं लिहिलं. घटोत्कच स्थळ 50 मीटर. बघूया तिथे पण वेळ असेल तर आपण चक्कर मारून येऊ. घटोत्कच म्हणजे भीम आणि
हिडिंबा देवी यांचा पुत्र, त्याचासुद्धा महाभारतामध्ये खूप मोठा असं योगदान आहे. काय आहे ते तुम्हाला सांगतो. चला दादी पण दर्शन घेऊया. मंदिराला प्रदक्षिण करायला म्हणून हे असं लाकडी बांधकाम केलेलं आहे. तर इथनं आपण एक प्रदक्षिणा करूया. चला. मंदिरामध्ये आतमध्ये शिलारूपी पिंडी आहे देवीची, आणि शिलारूपी पिंडीमध्ये आपल्याला देवीचं दर्शन होतं. आणि त्याचप्रमाणे आतमध्ये देवीची एक छोटीशी मूर्ती पण आहे. गाभारा साधारणतः 10 बाय 10चा गाभारा असेल आतमध्ये, आणि उंच गाभारा आहे तसा. म्हणजे हा जो पहिला मजला आहे या इथपर्यंत गाभारा आहे. आतमध्ये सागवानी लाकडाचे खांब आहेत मोठे चांगले, आणि त्याच्यावरती छत आहे. छत पण लाकडी आहे. म्हणजे एक ती जी शिळा आहे, पिंडीरूपीचे दर्शन आहे, ते पिंडीरूपी दर्शन पूर्ण म्हणजे पिंडी जी आहे त्या पिंडीला पूर्ण असं वरनं कव्हर केलेलं असं छत आहे. त्या साईडने आपण आतमध्ये आलो आणि या साईडने आता बाहेर चाललो. तर हे मागे आपलं हिडिंबा देवीचं मंदिर आहे. हिडिंबा देवीचं मी जसं सांगितलं की महाभारतामध्ये आणि हिडिंबा देवी आणि घटोत्कोच यांचा घनिष्ठ संबंध आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये आपण हिडिंबा म्हणजे महाभारतामध्ये जे आपण वाचलं किंवा ऐकलं किंवा पाहिलं त्याप्रमाणे हिडिंबा म्हणजे ही एक राक्षसी होती असं आपण मानतो. पण इथे मात्र मनालीमधलं हे असं एकमेव मंदिर आहे, किंवा भारतामधलं हे असं एकमेव मंदिर आहे की जिथे हिडिंबाला देवी म्हणून पुजतात. आणि नक्कीच मलाही असं वाटतं की तिच्यामध्ये देवीचा अंश असणारच. अदरवाईज घटोत्कच सारखा पुत्र की ज्यांनी कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांना अतिशय मोलाची मदत केली. पांडव ज्यावेळेला अज्ञातवासामध्ये होते, ज्यावेळेला ते जंगलामध्ये राहत होते, त्यावेळेला भीम आणि हिडिंबा यांची भेट झाली आणि त्यांचं तिथे लग्न सुद्धा झालं. तर अशी ही हिडिंबा देवी भारतामधलं एकमेव मंदिर की जिथे हिडिंबाची पूजा केली जाते. या दोघांचा पुत्र म्हणजे घटोत्कोच, आणि याची एक कहाणी अशी आहे महाभारतामधली की ज्यावेळेला कौरव आणि पांडव यांचं युद्ध चालू होतं त्याला ज्यावेळेला बाण लागला घटोत्कोचला, त्यावेळेला त्याला भीमाने आज्ञा केली, आणि घटोत्कोच सुद्धा भीम आणि हिडिंबा यांचा मुलगा, हिडिंबाला जर का आपण राक्षस म्हणालो तो पण त्याच्यामध्ये सुद्धा ते सगळे राक्षसी पण दैवी अंश होते. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे ती कला अशी एक अवगत होती की तो आपल्या शरीराचा आकार वाढवू शकत होता. तर ज्यावेळेला त्याला बाण लागला आणि आता असं त्यांच्या लक्षात आलं भीमाच्या की आता घटोत्कोच काही याच्यामधनं वाचणार नाही, त्यावेळेला त्यांनी घटोत्कोचला अशी आज्ञा केली की तू आपल्या शरीराचा आकार वाढव. आणि त्यांनी शरीराचा आकार एवढा वाढवला की हे मनालीमध्ये आपण जे डोंगर बघतो मागच्या बाजूला, असं प्रचंड त्यांनी स्वतः डोंगराच्या आकाराचा त्यांनी स्वतःला आकार केला. आणि तो कौरव सेना जी होती त्या कौरव सेनेच्या त्यांचं जे सगळं सैन्य होतं त्या सैन्यावरती तो जाऊन पडला. त्याच्यामुळे झालं काय, घटोत्कोचचा तर प्राण गेलाच, पण त्याच वेळेला त्यांनी असंख्य असे कौरव सैनिक सुद्धा आपल्या शरीराखाली मारले आणि चिरडले. अशी ही इथली हिडिंबा देवी मंदिर, आणि त्या साईडला घटोत्कोचाचं मंदिर आहे. तर तिथे पण आपण जाऊन या समोरच्या बाजूला, तिथे पण आपण एक चक्कर मारून येऊया. मंदिराच्या परिसरामध्ये जिथे ही झाडं नाही आहेत चीरची, तिथे ही अतिशय सुंदर असे फुलझाडं लावलेली आहेत. अतिशय सुंदर अशी फुलझाडं आहेत.
घटोत्कच मंदिर आणि हिडिंबा देवी मंदिर यांच्यामध्ये जेमतेम 2 मिनिटाचं 2-3 मिनिटाचं वॉकिंग अंतर आहे. हे समोर हिडिंबा देवीचं हिडिंबा मातेचं मंदिर, त्याला इथे डुंगरी देवी असंही म्हणतात. हे डुंगरी म्हणून एक गाव आहे, म्हणजे इथली देवी म्हणून डुंगरी देवी. आणि या साईडला आपण जे वरती गेलो इकडे पुढे ते इथनं घटोत्कच वीर घटोत्कचचं मंदिर. आणि ही सगळी झाडं उंचच्या उंच, अतिशय उंच, पण म्हणजे 10 मजली बिल्डिंग एवढी उंच असेल तेवढे उंच आहेत. आणि हे झाड समोरचं बघा कसं दिसतं, याला खालनं इथनं अशी मुळं याची खोड आणि मूळ असं एकजीव होऊन असं इथं दिसतंय. एका शिळेवरती असं आरामात उभं आहे. मनालीपासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती, पण मनालीपासून जवळजवळ 500 ते 600 फूट उंच चढाई चढून यावं लागतं. त्याच्यामुळे चालत सामान नसेल तर आपण येऊ शकतो, नाहीतर मग रिक्षा किंवा लोकल इथल्या ज्या टॅक्स्या आहेत त्या करून आपण येऊ शकतो. पण चढाई मात्र भरपूर आहे. आजूबाजूचा हा अतिशय सुंदर परिसर. आणि समोरच्या बाजूला डुंगरी वनविहार म्हणून आहे, म्हणजे इथे आतमध्ये आपण झाडातनं चालू शकतो, फेरफटका मारू शकतो. छोटंसं तिकीट आहे वनविहारला, पण फिरायला अतिशय सुंदर जागा आहे. इथे तुम्ही हिमाचली ड्रेस घालून फोटो पण काढू शकता. आपले कॅमेरामॅन पण इथे असतात, लगेच आपल्याला प्रिंटआउट पण ते देतात. समोरच्या बाजूला या इथे तुम्ही इथे जर का मोबाईलमध्ये कॅप्चर होत असेल, इथे ससे घेऊन पण काही बायका उभ्या असतात. अतिशय गुबगुबीत पांढरा शुभ्र असा ससा, शांत. त्याला आपण आपल्या कडेवरती घेऊन हाऊस असेल तर आपण आपला फोटो काढू शकतो. हॅलो. आता इकडनं आपला पुढचा स्टॉप सोलांग व्हॅली. पाऊस नसेल तर सोलांग व्हॅलीचा फेरफटका मारणार, पाऊस असेल तर मग पुढे चिस्पा. तर असं आहे मनालीमधलं डुंगरी गावातलं हिडिंबा मातेचं मंदिर. कसं वाटलं अगदी कॉमेंट करून अवश्य कळवा. आणि दिल थांब के बैठिये. आता ह्याच्यानंतर आपलं रिअल ॲडव्हेंचर चालू होईल. जिस्पाला जाताना अटल टनल आणि जिस्पावरनं लेहचा 8-9 तासाचा प्रवास, वेगवेगळे हाय माउंटन पासेस आणि मोरे प्लेन्स असं करत आपण लेहला पोचणार. 2000 मीटरवरनं 3300 मीटरवरती. तर स्टे ट्यून्ड आणि असेच आपले व्हिडिओ बघून आपले कमेंट्स मला कळवत राहा. स्नोफॉल जब भी होता है तभी यहाँ पे दिखा था बहुत सी गाड़ियाँ यहाँ पे जो जिनको एक्सपीरियंस नहीं है स्किड होती है. स्किड होती है, ये वाला पॉइंट है. रास्ता भी खराब है. ये आ गया जी अटल टनल. और आपसे मिलके तो ज्यादा अच्छा लगा. वेरी गुड. प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब. ट्रैवल विद चारू. थैंक यू वेरी मच.